आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार आहे। उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो महासन्मान निधी जमा होणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती। शेतकऱ्यांना खुशखबर खुशखबर खुशखबर। नुकताच पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळाले आहेत। ही आनंदाची बातमी असतानाच दुसरी एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे। ती म्हणजे उद्या आता नमो शेतकरी योजनेचे 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। आताच राज्य सरकारची बैठक झाली, त्यावरती हा सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे की केंद्र सरकारचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेत मिळाले आहेत, परंतु राज्य सरकारचे 2,000 रुपये अजून शेतकऱ्यांना मिळाले नाहीत असे शेतकरी आता अनेक जण बोलू लागले आहेत। याची तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी तातडीचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत। आता उद्याच नमो शेतकरी योजनेचे या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता 2,000 रुपये सोडले जाणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे। नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता सोडलेला आहे। त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी आता त्या ठिकाणी खुश झाले आहेत। त्याचबरोबर अजून एक आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांना आता तुम्हाला 4,000 रुपये जे मिळणार होते तर ते तुम्हाला 4,000 रुपये 2 ऑगस्टला मिळाले नाहीत, फक्त 2,000 रुपये मिळालेत। त्यामुळे शेतकरी अजून पण 2,000 रुपयांची वाट आतुरतेने बघत होते। त्यावरतीच आता एक आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे, तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचे देखील 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या 14 जिल्ह्यामध्ये आता उद्या सोडण्यात येणार आहेत। फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे पैसे आता सोडण्यात येणार आहेत। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी पीएमचे 2,000 रुपये मोबाईलवरती आल्याचा मेसेज आला, परंतु राज्य सरकारचे 2,000 रुपये आले नाहीत। आता शेतकरी टेन्शनमध्ये होते, आता हे टेन्शन राज्य सरकारच्या माध्यमातून दूर झालं आहे। अखेर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती उद्या सोडला जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता या ठिकाणी आता सोडला जाणार आहे। शेतकऱ्यांना 2 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळाला। अशा शेतकऱ्यांच्या सर्व बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये देखील शेतकऱ्यांना सोडले जाणार आहेत। या 14 जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र आहेत आणि त्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं आहे त्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडले जाणार आहेत। शेतकरी मित्रांनो, खरं म्हणजे तुम्हाला 4,000 रुपये एकत्र तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार होतं, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून काही नियम त्या ठिकाणी वेगळे लावण्यात आलेत। त्यामुळेच आता उद्या या 14 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2,000 रुपये सोडण्यात येणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले की आता तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजना असेल तर लाडकी बहीण योजनेचे तुमच्या घरामध्ये पैसे येत असतील तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नियम वेगळे असणार आहेत। बघा, तुम्हाला 4,000 रुपये एकदम सोडणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तसेच राज्य सरकारचे नियम वेगळे असल्यामुळे आता तुम्हाला पैसे वेगळे 2,000 रुपये येणार आहेत। फक्त तुम्हाला त्या ठिकाणी पीएम किसानचे 2,000 रुपये आलेत आणि तुम्हाला आता उद्या त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून हे 2,000 सोडले जाणार आहेत। तसेच एक तातडीची सूचना त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आल्या, ती म्हणजे घरातील एकाच व्यक्तीला एकाच माणसाला हा लाभ मिळणार आहे। नमोचा हप्ता उद्या जो तुम्हाला मिळणार आहे तर तो घरातील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे कोणाकोणाला लाभ मिळणार आहे, कोणत्या 14 जिल्ह्यात हा लाभ मिळणार आहे लगेच पहा। शेतकरी मित्रांनो, 2 ते 3 महिन्यांची प्रतीक्षा पूर्ण संपली आहे। अखेर या 14 जिल्ह्यामध्ये नमोचे 2,000 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पडल्याचा तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी मेसेज येणार आहे, परंतु सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत।
आता आम्ही सांगितलं होतं की सर्वात पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये PM किसानचे 2000 रुपये येणार, तर त्या शेतकऱ्यांना या 14 जिल्ह्यामध्ये PM किसानचे त्या ठिकाणी आता तुम्हाला पैसे मिळाले। तसंच राज्य सरकारच्या माध्यमातून पण या 14 जिल्ह्यांची लिस्ट जाहीर करण्यात आल्या। ज्या शेतकऱ्यांची नावे या 14 जिल्ह्यामध्ये आहेत त्या यादीमध्ये असतील तर तुम्हाला सुद्धा सर्वात पहिल्यांदा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी 2000 रुपये सोडले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून खरोखर जिल्ह्यांची यादी या ठिकाणी नवीन जाहीर करण्यात आल्या। लगेच पहा ही यादी कोणती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या 14 जिल्ह्यामध्ये आणि 10 बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं उघडून ठेवले त्यांना 2000 रुपये सोडण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे। तुम्ही तुमच्या बँकेचं खातं लगेच या ठिकाणी आता चेक करून घ्यायचं आहे। फक्त याच 10 बँकेत आणि फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे या ठिकाणी सोडले जाणार आहेत। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे तुम्हाला उद्याच जर त्या ठिकाणी हवे असतील तर कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे सोडण्यात येणार आहेत, तसेच कोणत्या 10 बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा हे पैसे येणार आहेत, याची यादी कोणती आले तुम्ही नक्की या ठिकाणी आता पाहून घ्यायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून 2 वेगवेगळ्या याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। ते म्हणजे 14 जिल्ह्यांची यादी वेगळी काढली आहे आणि या 14 जिल्ह्यांची यादी या 10 बँकेमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे। आता बघा त्या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी असतील आणि या 10 बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं उघडले त्यांनाच हे 2000 रुपये सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पहिल्यांदा आपण बँकांची यादी जी राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे त्या बँका लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहून घेऊया। बघा सर्वात मोठी गव्हर्नमेंट जी सरकारच्या माध्यमातून बँक सगळ्यात आधी पैसे येणार आहेत ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये जर तुमचं बँकेचं खातं उघडलं असेल तर तुम्हाला उद्या तुमच्या बँकेमध्ये 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पडणार आहेत। सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे त्यामुळे सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांना यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांनी आता बघा ज्या शेतकऱ्यांचं खातं SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल आणि आता पुढे सांगणार आहे त्या 14 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं त्या ठिकाणी जिल्हा आहे तर त्यांना सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी तुम्हाला आता 2000 रुपये येणार आहेत। याच बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा 2000 रुपये 2 ऑगस्टला PM किसानचे मिळालेत। जर तुम्हाला पण PMचे त्या ठिकाणी स्टेट बँकेत पैसे मिळाले असतील तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता 2000 रुपये सोडले जाणार आहेत लगेच बघायचं आहे। त्यानंतर दुसरी बँक जी सांगण्यात आल्या ती म्हणजे महाराष्ट्र बँक। जर महाराष्ट्र बँकेतून तुम्ही जर त्या ठिकाणी खातं उघडलं असेल आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे जर पाहिजे असतील तर तुम्हाला हा हप्ता लवकर मिळणार आहे, कारण जवळपास 99% शेतकऱ्यांचं खातं त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेमध्ये उघडलेलं आहे। त्यामुळे तुमचं पण महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असेल आणि तुम्ही तुमच्या बँक खात्याला त्या ठिकाणी आता आधार कार्ड क्रमांक म्हणजे आधार कार्डचा नंबर लिंक केलेला असेल तर तुम्हाला सुद्धा राज्य सरकारचे 2000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढे सांगणार आहे त्या 14 जिल्ह्यामध्ये आता येणार आहे। त्यामुळे 14 जिल्ह्यांची यादी कोणती आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण फक्त या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतात। बघा आता तुम्हाला सांगतो, जसं की तुम्हाला माहित आहे पुढची गव्हर्नमेंट बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा बँक ऑफ इंडियामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय आणि त्यांचा आधार कार्ड त्यांनी बँकेला लिंक केलंय अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी नमोचे तुम्हाला 2000 रुपये सोडले जाणार आहेत। बँक ऑफ इंडियामध्ये शेतकऱ्यांना PM किसानचे 2000 रुपये मिळाले आहेत तर त्यांना 2000 रुपये अजून पण येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे HDFC बँक। त्यानंतर पुढची बँक जिल्हा मध्यवर्ती बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ त्या ठिकाणी इंडिया झाली इंडियन बँक। त्यानंतर बघा आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बँक सांगतो ती म्हणजे आता बघा बँक ऑफ बडोदा। या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये येणार आहेत ती यादी आपण या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करताय। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा मागचा हप्ता जो तुम्हाला 1.25 हप्ता मिळाला तर त्या ठिकाणी तुम्हाला 4 महिने आता बरोबर पूर्ण झाले आहेत आणि तुम्हाला पण चांगलंच माहित आहे 4 महिन्यातूनच एकदा नमो शेतकरीचा हप्ता या ठिकाणी येत असतो। त्यामुळेच उद्या या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे ज्या शेतकऱ्यांनी बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केले
त्यांना हप्ता मिळणार आहे। मग कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता नवे जे कृषी मंत्री बनलेत ते म्हणजे दत्तात्रय भरणे यांची कालच एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये नमोचा म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला जमा झाल्याचा मेसेज सुद्धा तुम्हाला येणार आहे। बघा 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आल्या। प्रत्येक जिल्हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे। तुमचा जिल्हा पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचा जिल्हा यामध्ये असेल तरच तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यांची यादी लगेच पहा। मागच्या वेळी जो नमो शेतकरी योजनेचा 1.25 हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता त्यामध्ये खूप सारे घोटाळे आढळल्याचं सरकारला या ठिकाणी आता लक्षात आलंय। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता या ठिकाणी 2000 रुपये आता मिळणार नाही। ज्या ज्या घरामध्ये बघा आता घोटाळे आढळलेत, म्हणजे काय घोटाळे आढळलेत ते घोटाळे म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की त्या ठिकाणी आता ही नमो शेतकरी योजना आहे तर ती गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आहे। त्यामुळे फक्त घरातील एकानेच व्यक्तीने लाभ घ्यावा। मग शेतकरी काय करतात, ऐकत नाहीत, तर त्यांनी घरातील त्यांची 2 मुले ते स्वतः असं 3 जण 4 जण घरातील लाभ घेत होते। तर त्यांचा सर्वांचाच अर्ज डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून बाद करण्याच्या सूचना दिल्या आहेत। कारण आता प्रत्येक घरामध्ये 3-4 जण त्या ठिकाणी लाभ घेणारी पात्र आहेत, परंतु सरकारने सांगितले फक्त ही गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी योजना आहे, घरातील फक्त 1 जणच याचा लाभ घेऊ शकतो असं सांगण्यात आलंय। त्यामुळे तुमच्या घरातील जर जास्त जण एकापेक्षा लाभ घेत असतील तर कोणालाच हा हप्ता मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर बघा सरकारच्या माध्यमातून आता असं सुद्धा सांगण्यात आले की तुमचं उत्पन्न जर जास्त असेल तर तुम्हाला हप्ता हा येणार नाही। कारण अनेक शेतकऱ्यांनी काय केले की त्यांचं उत्पन्नाचा दाखला चुकीच्या मार्गाने काढला आहे। त्या ठिकाणी आधार कार्ड त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने काढले, पिवळे व केशरी रेशन कार्ड चुकीच्या मार्गाने काढले आणि उत्पन्न त्यांचं कागदपत्रावरती त्या ठिकाणी कमी दाखवलंय आणि त्या ठिकाणी आहे तसं ते उत्पन्न त्यांचं जास्त आहे, परंतु आता ऑनलाईन माध्यमातून चेक केल्यानंतर शेतकऱ्यांचं सापडले की त्यांचं उत्पन्न जास्त असताना सुद्धा त्यांनी नमो शेतकरीचा हप्ता घेत आहेत। अशा शेतकऱ्यांना हा हप्ता आता मिळणार नाही। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सांगितले तुमचा उत्पन्नाच्या दाखल्यावरती तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर त्या ठिकाणी जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांना आता नमो शेतकरीचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे। मग कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे तुम्हाला येणार आहेत तसेच तुम्हाला सांगतो 14 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत याची यादी तुम्हाला लगेच सांगतो। परंतु जर तुमची जमीन जास्त असेल म्हणजे 10 एकर 20 एकर 30 एकर जर तुमची जमीन जास्त असेल तर जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये ढकललं जाईल, तुम्हाला अपात्र यादीमध्ये ढकललं जाईल, तुम्हाला हप्ता येणार नाही हे लक्षात ठेवा। मग कोणाकोणाला मिळणार आहे बघा, तुमच्याकडे जर फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढला असेल तर अभिनंदन, तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपये सर्वात पहिल्यांदा येणार आहेत। परंतु असे पण काही शेतकरी आहेत त्यांनी फार्मर आयडी कार्ड अजून पण काढलं नाही, त्यांना हा हप्ता मिळण्याची शक्यता फारच कमी आहे। कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले जर तुम्ही शेतकरी आहे हे ओळखपत्र तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला हा हप्ता मिळण्याची गॅरंटी नाही। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं फार्मर आयडी कार्ड असेल आणि पुढे सांगणार आहे त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला हा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या 7/12वरती आता त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे। जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पण हा लाभ दिला जाणार नाही। मग आता नेमकं कोणाकोणाला हा लाभ मिळणार आहे बघा, जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। तुमच्या घरामध्ये फार्मर आयडी कार्ड शेतकऱ्याने काढलं असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा आतमध्ये असेल तर तुम्हाला आता पुढे सांगणार आहे त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून येणार आहे। बघा यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे पैसे येणार आहेत, कारण हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। कारण हे 14चे 14 जिल्हे सर्व शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत असं राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली आहे। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा या 14 जिल्ह्यामध्ये आता हप्ता येतो। बघा अमरावती आहे, वाशिम आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, यवतमाळ आहे, वर्धा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर तर या जिल्ह्यामध्ये लवकरच नमो शेतकरी योजनेच्या त्या ठिकाणी 7व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येऊ शकतात। कारण हे जे जिल्हे आहेत तर ते शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत
आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांची योजना असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सगळ्यात पहिल्यांदा पैसे सोडले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता PM किसानचे 2000 रुपये मिळालेत, तसेच नमो शेतकरीचे सुद्धा लवकरच 2000 मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।